चार तत्व 3 शब्द 5 नियमाच्या आधारित असून शौकावर आलेल्या प्रॅक्टिकल मानवाची चर्चा बैठक सुरू आहे। आणि ह्या चर्चा बैठकीचे विषय आहे अंधश्रद्धा, दारूबंदी, वाईट व्यसन। आता आमचे मित्र सांगून गेले की ज्या ठिकाणी एका मानव धर्माची चर्चा बैठक सुरू असते आणि त्या चर्चा बैठकीचे विषय असतात, मानते की बाबा जिंदगीने दिलेले 4 तत्व 3 शब्द 5 नियम, त्यावेळी चर्चा बैठक सुरू असते। मग अशा चर्चा बैठकीमध्ये मानव धर्माच्या शौकांनी कसं बसायला पाहिजे, काय करायला पाहिजे, हे सर्व मानव धर्माच्या शौकांना कळते आहे। कळूनही आपण उजव्यात का जगत नाही आहे, कळूनही आपण अंधारामध्ये काय जगत आहोत, का बरं जगतो, याचा विचार करण्याची गरज आहे। आतापर्यंत भरपूर मार्गदर्शक, ज्येष्ठ सेवक या ठिकाणी बोलून गेले। सर्वांनी काही ना काही विषय घेतलेला आहे। टिमकी, वर्धमान नगर, पालोरा, आनंदा, सर्वांनी थोडं विषय घेतला आहे। पण ह्या विषयाच्या ऐवजी जर मानव धर्माच्या शौकांनी, मार्गदर्शकांनी, ज्येष्ठ शौकांनी ह्या ठिकाणी मानते की बाबा जिंदगीने कोणती शिकवण दिली, मानते की बाबा जिंदगीने 4 तत्व 3 शब्द 5 नियम कसे दिले, मानते की बाबा जिंदगीने एका भगवंताची प्राप्ती कशी केली, कशा करता केली, यावर जर आपण सर्व शौकांनी मार्गदर्शन केले तर ह्या मानव धर्माचा प्रचार करण्याकरता खूप सोपं होईल। कारण की आपण बघत आहोत, जेव्हा आपण दुःखामध्ये असतो आपल्याला एका मानव धर्माच्या शौकाकडून आपल्याला परमात्मा एक मार्गाविषयी मार्गदर्शन मिळतो, तेव्हा आपल्याला एखाद्या कार्यकर्ता साहेबाकडे घेऊन जातो आपले मार्गदर्शक, आणि जेव्हा आपण कार्यकर्त्याकडे गेलो आपल्या सर्व दुःखाचे निवारण करतो आपण, त्यावेळेस आपल्याला आपले कार्यकर्ता काय सांगतो आपल्याला की तुमच्यावर जे दुःख असेल ह्या मार्गाशी जोडल्यानंतर, ह्या मार्गाशी मानते की बाबा जिंदगीने दिलेल्या 4 तत्व 3 शब्द 5 नियमाच्या आधारित चालल्यानंतर तुमच्या परिवारातले संपूर्ण दुःख नाहीसे होतील, अशी 100% गॅरंटीनं आपल्याला मार्गदर्शन करतो। त्यावेळेस आपण आपल्या मार्गदर्शकाला प्रश्न का नाही करत सुरुवातीला की काकाजी मी तुमच्याकडून मार्गदर्शन घेत आहे, पण परत मला पालोऱ्याला जावं लागेल, आनंदधामला जावं लागेल, वर्धमान नगरला जावं लागेल, टिमकी शाखेला जावं लागेल मार्गदर्शन घेण्याकरता, त्यांचे मार्गदर्शन कसे आहे। तेव्हा आपण हे का नाही शिकलो, कधी शिकलो आपण, आपल्या परिवाराच्या मधले संपूर्ण दुःख दूर झाले, आपण एका भगवंताला शब्द दिलो की मी मरीन किंवा जगीन, एकच भगवंत हनुमान दिलाच मानी। जेव्हा आपण शब्द ठेवला तेव्हा आपल्याला हे शब्द माहित होते का, नाही। मग आज आपण या मानव धर्माच्या चर्चा बैठकीमध्ये हे विषय का बरं घेत आहोत, कारण की आज या मानव धर्माला जोडलेला सेवक जे आपण सांगतो तेच करतो, तेच त्याच्या मनामध्ये भावना निर्माण होते। म्हणून माझी एक विनंती आहे की जे आपले ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत, ज्येष्ठ सेवक आहे, ह्या विषयावर नाही बोललेले बरं। आपल्या परिवारावर दुःख कसे होते, आपल्यावर अनुभव कसे आले, आपले दुःख कशामुळे दुःख दूर झाले, यावर अनुभव सांगा, मार्गदर्शन करा। खरोखरच या मानव धर्माचे सेवक कधीच मागं राहणार नाही। मागं राहील तर तो कोण, आपल्या कर्मामुळे। जो चुकीचे कर्म करेल तो खरोखरच या मानव धर्माला समजणार नाही आणि आपले दुःख दूर कधीच करणार नाही। ज्याप्रमाणे आमचे आशिष भाऊ येसकर सांगून गेले तोच विषय माझ्यावर पण घडलेला आहे। माझ्या लग्न झालं, 2 वर्ष निघून गेले, मला मुलाचा योग मिळत नव्हता। माझे वडील वर्धमान नगरचे सेवक, त्यांनी मला सांगितलं, माझं प्रॉपर मोदा तालुक्यातलं धामणा चिचोली आहे गाव, माझं राहणं 25 वर्ष झाले कोळी या गावी राहत असतो, एक सुरगिरणी आहे, सुरगिरणीला काम करत असतो। माझ्या वडिलांनी शब्द दिला की तू जिथं असतो तिथं अगरबत्ती ज्योत लावून सकाळची विनंती सायंकाळची प्रार्थना करत जा। सुरू केलं, कारण की त्यांनी जेव्हा कार्य घेतले, त्यांनी जेव्हा त्याग केलं तेव्हा मी घरी नसल्यामुळे त्याग करू शकलो नाही, कार्य घेऊ शकलो नाही, समजू शकलो नाही। पण माझ्या वडिलांच्या शब्दानुसार मी सकाळची विनंती सायंकाळची प्रार्थना करायची। लग्न झालं, 2 वर्ष निघून गेले, मुलाचे योग नाही। वडिलांना परत शब्द केला, बाबा मुलाचे योग मिळत नाहीये, भगवंताजवळ शब्द ठेवा।
भगवंताजवळ शब्द ठेवला, 6 महिने निघून गेले, योग मिळायचे नाही. त्यानंतर माझ्या वडिलांच्या लक्षात आलं की बेटा, हे मी शब्द दिले, पण हे शब्द तुझ्या परिसरामध्ये मानव धर्माच्या परमात्म्याचं मार्गदर्शक भाग कुठे आहे तर, आणि त्या मार्गदर्शकाकडे जाऊन कार्य सुरू कर. आणि तेव्हा आपल्या योगाकरते शब्द ठेवा आपल्या मार्गदर्शकाकडे. जेव्हा तुमचे मार्गदर्शक तुम्हाला शब्द देतील तेव्हाच तुम्हाला योग मिळेल. केलं माझ्या वडिलांनी. त्यासाठी कर्मेश्वर शाखेचे मार्गदर्शक आमचे काकाजी साकोरे काकाजी यांच्यासोबत परिचय झाला. कार्य सुरू झाले. कार्य सुरू झाल्यानंतर मी माझे शब्द ठेवले. माझ्या मार्गदर्शकांनी एकच शब्द दिला, तुम्ही इथून वापस जा घरी, परत उद्या सकाळी सकाळी आंघोळ करा, भगवंताजवळ शब्द ठेवा. भगवंता, माझ्या बरोबरचे सर्व लग्न झालेले यांना मूलबाळ मिळालं आहे, मला मूलबाळ मिळत नाहीये. माझ्या बरोबरची सर्व मित्रमंडळी मला हसत आहे. मला खरोखरच भगवंता योग मिळू द्या. कापडाची ज्योत लावा, भगवंताजवळ शब्द ठेवा. शब्द ठेवून नागपूरला अम्माच्या दवाखान्यामध्ये ट्रीटमेंटला जा. तेच कार्य माझ्या मार्गदर्शकाच्या शब्दानुसार मी तेच कार्य केले. शब्द ठेवून नागपूरला गेलो आणि डॉक्टर उपचार केला. परत माझ्या काकाजींनी सांगितलं होतं की जे बी आपण औषध उपचार करतो ते परत भगवंताजवळ आणून ठेवा. भगवंताजवळ परत शब्द ठेवा, भगवंता ही औषध उपचार करत आहे, ह्या औषध उपचाराने मला पूर्णपणे योग मिळू द्या, आराम मिळू द्या. काय झालं खरोखरच त्याच महिन्यामध्ये माझ्या भगवंतांनी मला योग दिला. आणि तो योग दिला माझ्या मार्गदर्शकाच्या शब्दातून. माझी अशी महान कृपा माझ्या भगवंतांनी दिली, पण माझ्या मार्गदर्शकाच्या शब्दातून पूर्ण झाली. असं मला हे म्हणायचे आहे की जोपर्यंत आपल्याला मार्गदर्शक शब्द देणार नाही आणि त्याच्या शब्दाचे आपण तोपर्यंत पालन करणार नाही, तोपर्यंत आपल्याला काही साध्य होणार नाही, असं मला म्हणायचे आहे. म्हणून सरते शेवटी 2 शब्द परत एकदा बोलावं असं वाटते. धूल तेरी चरणों की बाबा चंदन बन गई, धूल तेरे चरणों की बाबा चंदन बन गई, जिसने लगाई माथे पर उसकी बुलंद तकदीर बन गई, उसकी दुल्हन तकदीर बन गई.